राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार संसदेचं अधिवेशन संपायला 2 दिवस बाकी असताना नवी दिल्लीत धडकल्या. पण त्या नवी दिल्लीत गेल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल दिसले नाही. एक मुद्दा. आणि मग 10 मार्च रोजी सुनेत्रा पवारांच्या सहीनिशी निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलं गेलं, ज्याला सुनेत्रा पवार यांचा लेटर बॉम्ब असं म्हटलं जातं, त्या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांच्याही नावासमोर कुठल्याही पदाचा उल्लेख नव्हता. आणि म्हणून मग सुनेत्रा पवार दिल्लीत असताना सुद्धा प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत का दिसत नाही असा एक प्रश्न निर्माण झाला. आणि मग तटकरे आणि पटेल या दोघांच्याही पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या गोंधळाच्या परिस्थितीची सगळीकडे चर्चा व्हायला लागली. नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय सुरू आहे आणि 10 मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी जे पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं त्या पत्रामध्ये जो उल्लेख टाळला गेला तटकरे आणि पटेलांचा, त्यामागे आग्रह नेमका कुणाचा होता आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं काय झालं आणि देवगिरीवर जी काही बैठक नेत्यांची झाली होती वरिष्ठ नेत्यांची, त्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या कोणत्या निर्णयावर नेमकी नाराजी व्यक्त केली गेली तेही आपण पाहू. नमस्कार, मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नवराष्ट्र डिजिटलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आपण अशोक खरातच्या बातम्या आपण पाहतोय आणि भोंदू बाबाची एक एक प्रकरण आपण पुढे आणत असताना तुमच्या समोर आणि अंधश्रद्धेचा कसा विळखा समाजाला बसलाय त्यापासून तुम्ही कसं सावध राहायला पाहिजे हे सांगत असताना अचानक सुनेत्रा पवार आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हा व्हिडिओ तयार करण्याचं नेमकं कारण असं आहे की सुनेत्रा पवार बऱ्याच दिवसानंतर दिल्लीत गेल्या. त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत अजूनही. आणि मग विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुद्धा बारामतीहून अजितदादांच्या जागी त्या उभ्या राहणार आहेत. पण असं सगळं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बेबनाव निर्माण झाला आहे का? आणि मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांवर सातत्यानं अजित पवारांच्या निधनाच्या संदर्भात, अपघाताच्या संदर्भात आणि दुसरीकडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तटकरे पटेल हे कसा ताबा घेत आहेत अशा प्रकारचे सातत्यानं आरोप रोहित पवार करतायत. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदा आणि त्यातून ज्या कंपनीचं हे विमान होतं त्या मालकाच्या विरोधामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करत असताना त्यांची गाडी ही घसरलेली आहे आरोपांची ती मुळात तटकरे आणि पटेलांवर. तटकरे आणि पटेल या संदर्भात का बोलत नाही? विलिनीकरणाचा एक महत्वाचा मुद्दा होता, त्या संदर्भातही ते काहीच बोलत नव्हते. नंतरच्या काळात मात्र तटकरे विलिनीकरणाची चर्चा ही झाली होती असं त्यांचं एक वाक्य एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलं आणि त्यानंतरही खूप खळबळ माजली होती. पण एकीकडे रोहित पवार आरोपांची तोफ पटेल तटकरेंवर डागत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार काहीही बोलत नव्हते. मग हा मुळात सुनेत्रा पवारांचा लेटर बॉम्ब कुणी तयार केला आणि तो करण्यामागे कुणाचा आग्रह होता? तर ज्यावेळी हे पत्र निवडणूक आयोगाला 10 मार्च रोजी पाठवण्यात आलं होतं आणि या पत्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं त्यांनी हे पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं. ज्या पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये झालं, 28 जानेवारी रोजी अजितदादांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एका महिन्यानंतर जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्याला सर्वांचं समर्थन होतं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यावेळी त्यांनी तिथे कोणताही विरोध केला नाही. पण नंतरच्या काळामध्ये मात्र 28 जानेवारीच्या अजितदादांच्या मृत्यूनंतर जे 16 फेब्रुवारीला
जे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं त्यात सर्वाधिकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षाकडे असल्याचं एक पत्र तटकरेंनी प्रफुल्ल पटेलांनी निवडणूक आयोगाला पाठवलं. त्याची कुणकुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना लागली. रोहित पवारांनी त्याच पत्राचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पटेल तटकरे हे दोन्ही नेते कसा ताबा घेण्याचा प्रयत्न करतायत हे सांगण्याचा प्रयत्न केला. याचाच एक मुख्य परिणाम झाला सुनेत्रा पवार यांच्या लेटर बॉम्बवर. म्हणून त्या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांची सही आहे. राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने त्यांनी ते परस्पर पत्र पाठवल्याचं म्हटलं जात आहे. आणि त्यात प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचा महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कोणताही उल्लेख नव्हता. त्यांची नावं जरूर होती पण त्या नावासमोर मात्र कुठलंही पद दिलं गेलं नव्हतं. केवळ या पत्रामध्ये एका व्यक्तीच्या नावासमोर पद दिलं गेलं होतं, ते म्हणजे शिवाजीराव गर्जे, आणि त्यांच्या नावासमोर खजिनदार असं पद लिहिलं गेलं. मग पटेल आणि तटकरांच्या नावासमोर कोणतंही पद का लिहिलं गेलं नाही. आणि त्यातल्या त्यात एक उल्लेख करण्यात आला की 28 जानेवारी पासून 26 फेब्रुवारी रोजीपर्यंत जे निर्णय घेतले गेले ते अधिकृत समजू नये, ते रद्दबातल ठरवावे सर्व निर्णय, अशा प्रकारची एक ओळ होती ज्यावर आपण एक व्हिडिओही केला होता मागे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तटकरे आणि पटेल यांची पदं कायम जरी असली तरी पुढच्या काळामध्ये ही पदं जाणार आहे का? आणि मग सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जी काही कमांड आहे, सर्वाधिकार आपल्या हातात घेतलेले आहेत का? आणि मग त्या पटेल आणि तटकरे यांचं काहीही चालू देत नाही का, असा एक प्रश्न निर्माण झाला. कारण पवार कुटुंबियांमधनं रोहित पवारांकडे आता सगळं नेतृत्व असताना पत्रकार परिषदांचं, बोलण्याचं, अपघाताच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारण्याचं जे नेतृत्व रोहित पवारांकडे आहे, त्या रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार हे पत्र निर्माण केलं गेलं आहे का? आणि पार्थ पवार आणि रोहित पवार यांची कुठेतरी बैठक झाली आहे का? कारण त्यांच्या दोघांच्याही पदांचा उल्लेख टाळणं आणि ही ओळ एक त्यात समाविष्ट करणं याचा आग्रह पार्थ पवार यांनीच धरला असल्याची माहितीही सूत्रांनी दिलेली आहे. आता तेच पार्थ पवार मैदानात उतरलेले आहेत. सुनेत्रा पवार दिल्लीत गेल्यानंतर आणि उद्याही ते दिल्लीत राहतील आणि राज्यसभेतल्या आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतील असं म्हटलं जात आहे. त्या भेटीगाठी घेण्यासाठी म्हणूनच त्या नवी दिल्लीमध्ये गेल्या. पण त्या जात असताना पटेल कुठेही नाही आणि पटेला संदर्भात त्यांना प्रश्नही विचार गेला तर पटेल कुठे जातात, काय करतात हे तुम्हाला जास्त माहिती आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटल्याची माहिती आमच्या हाती आलेली आहे. आणि पटेल हे कुठे गेले तर पटेल हे संसदेत गेले असंही सांगितलं गेलं. मग पटेल संसदेत गेले तर मग ते सुनेत्रा पवार यांच्या सोबत का दिसले नाही? आणि मग सुनेत्रा पवार एकट्याच भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतील का? ज्या भाजप नेत्यांचा प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर आहे. आणि महाराष्ट्राची जर आपण विषय हा लक्षात घेतला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव दिसत असल्याचं अनेकांचं मत आहे. आता हे सगळं सुरू झालं आणि यावर चर्चा सुरू झाली, खलबत सुरू झाली. त्यावेळी पार्थ पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आणि त्यांनी असं सांगितलं की चर्चा पूर्णपणे बिनबुडाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हयातीत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अजितदादांकडे होतं, त्यांच्या हयातीत सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा अनुभव, त्यांचा मान हा कायम होता आणि त्यांचं नेतृत्व सुद्धा अबाधित होतं. ते पुढेही राहणार आहे, त्यांचं मार्गदर्शन कायम राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या पत्रातल्या उल्लेखानुसार जी काही चर्चा सुरू आहे ती पूर्णतः सर्वथा चुकीची असल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलं. ही आपण मल्लीनाथी म्हणता येईल. कदाचित पार्थ पवार यांनी जो परस्पर त्यांनी जे काही पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं, ज्या पत्राबाबत देवगिरीवर मागच्या आठवड्यामध्ये जी बैठक झाली त्यात वरिष्ठ नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्यांनी नाराजी व्यक्त करण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्या पत्रामध्ये त्यांचा कुठेही नामोल्लेख नव्हता.
नामोल्लेख होता, पदं त्यांची लिहिली गेली नव्हती. आणि वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे पटेल तटकरे वगळता इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केली की अशा प्रकारचं सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय जरी अध्यक्ष असल्या तरी परस्पर पत्र हे नेत्यांना विश्वासात न घेता निवडणूक आयोगाला पाठवणं हे चूक आहे. आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीही त्यांच्यात ती बाब निदर्शनास आणून दिली. आणि याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की कोणता राष्ट्रवादी पक्ष हा खरा आहे, पक्ष चिन्ह हे कुणाकडे जाईल. जशी शिवसेनेच्या संदर्भातली सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये होऊ घातलेली आहे तशीच अंतिम सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. त्यावेळी पक्ष अडचणीत येऊ शकतो ही बाब त्या बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिली आणि त्यावर चर्चा झाली. आता मुळात मुद्दा असा आहे की देवगिरीवर बैठक झाली त्यानंतर सुद्धा पार्थ पवार यांनी एक्सवर कोणतीही पोस्ट केली नाही. या सुनेत्रा पवार यांच्या लेटर बॉम्बचा काही आता त्यावर काही चर्चा होत नाही. आता त्याला एक कारण मिळालं की दिल्लीमध्ये पटेल त्यांच्यासोबत नव्हते आणि त्या दिल्लीत जाऊन सुद्धा पटेलांच्या शिवाय भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत का? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तेव्हा एकसंध होता, तेव्हा सुद्धा राष्ट्रीय राजकारणामध्ये भेटीगाठी घेणं यात पटेलांची भूमिका महत्वाची राहायची आणि ते शरद पवारांच्या सोबत राहायचे. नंतरच्या काळात अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी दिल्लीची जबाबदारी पटेलांकडेच होती. समन्वयाची वेगवेगळ्या म्हणजे भाजपच्या नेत्यांशी भेटताना, बोलताना, चर्चा विनिमय करताना त्या तटकरे सुद्धा सोबत असायचे. मग असं सगळं असताना पार्थ पवारांनी त्यावेळी या लेटर बॉम्बवर कुठलीही सारवासारव केली नाही. ती आज 2 एप्रिल रोजी करण्याचं कारण तुम्हाला लक्षात आलं असेल इव्हाना की आता हे प्रकरण चिघळलंय. आणि म्हणून मग देवगिरीच्या बैठकीत असं सांगितलं गेलं की हे पत्र मागे घेण्याची सूचना नेत्यांनी केली, पण अजूनही हे पत्र मागे घेण्यात आलेलं नाही. यावरून आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खरंच गोंधळाची स्थिती आहे का आणि निर्णय प्रक्रियेमध्ये पटेल आणि तटकरे यांना मुद्दामून डावलण्याचा प्रयत्न होतो आहे का? कारण त्यांचाही कुठेतरी पक्षावरती कंट्रोल होता आणि पक्षावरती नियंत्रण आणण्याचा त्या दोघांनीही प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना अजिबात आवडला नाही. म्हणून मग त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये अशा प्रकारचे विशेष उल्लेख त्यांच्या पदांचे टाळले आणि त्यात 28 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंतचे घेतले गेलेले सर्व निर्णय रद्द करण्यात यावे अशा प्रकारची विनंती आयोगाला केलेल्या पत्रात लिहिलेली आहे. यावरून ही एक बाब स्पष्टपणे लक्षात येते की जरी तटकरे आणि पटेलांच्या बचावासाठी पार्थ पवार मैदानात उतरले असेल त्यात त्यांना स्वतःचाही बचाव करायचा आहे. कारण हा बचाव एक्सपोस्टवर करताना आणि सारवासारव करत असताना पार्थ पवारांनी अजिबात त्या आयोगाला पाठवलेल्या पत्राचा उल्लेख केलेला नाही की तशा प्रकारचा उल्लेख बरोबर होता की चूक होता असं त्यांनी म्हटलेलं नाही. पण आता अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे खूप नाराज झालेले आहेत. कारण त्याबद्दलची उत्तरं त्यांना माध्यमांना द्यावी लागतात. एकीकडे पटेल हे दिल्लीत असल्याचं म्हटलंय, संसदेत गेल्याचं सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे ते सुनेत्रा पवार यांच्यासोबत अजिबात दिसत नाही. आणि दुसरीकडे संसदेचं अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुंबईत आहे. आजच्या घडीला ते हनुमान जयंतीसाठी रायगडात गेलेले आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. पण खासदार असून सुद्धा गेल्या 2-3 दिवसांपासून ते संसदेत नाही. उलट पक्षी संसदेचं अधिवेशन सुरू असताना त्यांचा जास्तीत जास्त काळ हा मुंबईत मतदारसंघातच ते घालवत आहेत. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रोहित पवारांच्या आरोपांवर तटकरेंच्या सातत्यानं वृत्तवाहिन्यांना मुलाखती सुरू आहे. आम्ही त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला पण ती मुलाखत येत्या पुढच्या काही दिवसात होईल असं सांगितलं गेलं. मग यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गोंधळाची परिस्थिती निश्चितपणे आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेतरी तटकरे आणि पटेलांना डावलण्याचा प्रयत्नही असू शकतो कारण त्यांनीही पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं वेगवेगळ्या उदाहरणांवरून सातत्यानं आपल्याला दिसत होतं.
तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ज्या बाबी स्पष्टपणे गेल्या 2-3 दिवसांपासून दिसत आहेत त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण केलाय. येत्या दिवसामध्ये काय होईल नेमकं हे आपल्याला सांगता येत नाही. आणि इतकं सगळं सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे यावर एकही वाक्य बोलत नाही. त्यामुळे पुन्हा राहून राहून अशी एक शंका येते किंवा असा एक प्रश्न विचारला जातो की जे काही सुरू आहे त्यामागे मार्गदर्शन शरद पवारांचं तर नाही ना. पण याचं उत्तर आपल्याला पुढच्या काळातच मिळू शकेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि तुमची मतं काय आहे ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर आम्हाला कळवा, सांगा, तिथे नोंदवा प्रतिक्रिया. आणि नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. याशिवाय एक्स, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे तीनही आमचे सोशल मीडिया हँडल्स आहेत, ते फॉलो करा. नवराष्ट्र डिजिटल चॅनलच्या बेल आयकॉनवर जा, तिथे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. खूप धन्यवाद. नमस्कार.